दंडवत। हॅलो. वडाचळी रामदेवा भेटी दधी भात हरव. दही भाताचं रामदेवाचं काहीतरी नातं दिसतंय ना. तेच आहे त्यांचं ते. तर आता गोसावी रामदेवाची उत्कंठा जाणून मागोती वडणाऱ्या भीती. उत्कंठा पुन्हा आले स्वामी. उत्कंठा म्हणजे अर्थ प्राण कंठाची प्राण कंठाशी आला पाहिजे. टाहो फोडण्यानंतर त्याच्या संदर्भात सर्वज्ञांनी बरेचशा सांगितलेलं आहे का नाही. कोपरा पानाई वगैरे वगैरे. का सांगितलं आपणाला, तर तुम्हाला तशी उत्कंठा असेल तर त्या वचनाच्या सामर्थ्यामुळे तुम्हाला स्वामींचं सन्निधान लगेच प्राप्त होईल. सन्निधान म्हणजे कोणतं? संपूर्ण शक्तियुक्त स्वरूपाचं सन्निधान, मायापुराचं नाही. असं सन्निधानात अनेक प्रकार असतात. तर ते सांगतात की स्वामी आता प्रत्यक्ष आले मायापूर घेऊन, म्हणजे चला आपण भेटू, बरोबर चांगला दिसतो ना. मग वडनेरिया इसामपुरामध्ये शेठ रामदेव मायावरून बैसवून शेत राखतात. त्यांचं शेत आहे, ते शेत राखण करतात मायावर बसून. पूर्वीचे काळी तसंच बसायचे लोक. पक्षी येतात वगैरे वगैरे, चिमण्या येतात. तेही गोसाव्यात येता देखील आणि मायावरून खालती उतरले. आनंद वाटला त्यांना. लगेच उडी घालली, आले. वटेश्वरा दक्षिणा वड ते पूर्वील पालई गोसाव्याची असंत आहे. तर तो राणा आहे तिथं, राणा गोसाव्यात देखील. आणि त्याने म्हटले, गोसावी के पिके केले. राम भगवंते पाहत होता तो पुजारी. परंतु बाबा आपण कधी आला? तो रामदेव आहे ना, म्हणाले सारखा पाहत होता तुमची वाट. आणि तेवढ्या वेळामध्ये जाधव शेताहून आले. मग ती आधीची टेकडी आहे, टेकडीवर बसलं. तिथं वडाचं झाड, वटेश्वराच्या मंदिर समोर सगळं शेत दिसतात. असं एक तुम्ही निसर्ग उभा करा डोळ्यासमोर. दादो शेतात आहे त्यांच्या. शेतात कुठं बसलेले आहे ते? मायावर बसलेले. बघितलं, अरे स्वामी दिसतात. म्हणजे तिथून त्यांचं शेत जवळ असावं. स्वामींची वटेश्वराच्या आधी टेकडी येते. असं एक दृश्य तुमच्या समोर डोळ्यासमोर येईल. अगदी छान पैकी. आणि मग तो राणा मोठा भाग्य आहे, तो स्वामींशी बोलू शकतो, नाही का. ते म्हणता जीजी तो दादोच वाट पाहता. तेवढ्या दादो शेताहून आले, दंडवती घातली, श्रीचरणा लागले. आणि आता शेताहून येता येता 2 वाळके हाती होती. ती ओसाळ्यांच्या ती कधी होत. मग आता दादोसांचे हात दिसतील. 2 हातात 2 वाळक. स्वामींनी 2 वाळक 2 हातात घेतली. ओळखवलं. स्वामींनी त्या वाळकाचा स्वीकार केला. गोसाव्या पुढा सेवक वृत्ती बैसले.
बसण्याच्या प्रकारामध्ये एक सेवक वृत्ती ही बसणं मोठं चिंतन करण्यासारखं आहे. राजर्षी क्षौर केले. आता आज मात्र राजस्थानचं क्षौर झालेलं आहे. ते मुंडित देखून गोसावी भृभंगीच्या खुणात होती. आता स्वामींचं श्रीमुख विषय तुम्हाला आणि स्वामींच्या भ्रुभंगावरती काय आहे, कोण कसले आहे, कोण दिसेल तुम्हाला युद्धामध्ये लागलेला तो नाही सांगता. डावे कृपा नेत्र दिसतील. स्वामी बोलले, अरे म्हणजे काय, म्हणजे नेत्राने पण बोलता येतं बा, आहे की नाही. मुंडन कसं काय केलंय तुम्ही, मुंडन आहे की नाही, इथं मुंडन शब्द आहे. मुंडन कधी करतात, ग्रस्तात कोणी मेल्यावर, आहे की नाही. चांगलं सांगितलं जोगी मुंडीला वचनच आहे. साधं जरी वचन पालन केलं आपण, डोके जरी केले 18 दिवसात, तरी एक वचनाचं पालन होत आहे का नाही. मग वैरागी लोकांना क्षौर नसतं, दाढी राखायची, जटा राखायच्या, तेव्हा गोविंदपूर बाबांनी राखला. गोविंदपूर बाबांच्या अस्थिपरी आपल्याला माहिती आहे. पण असा प्रकार आसुरी लोक करतात, शिक्षितता आहे. शिष्टाचाराचा ते म्हणतात, जी आमचे पिते भावरी शब्द वेगळा येतो ना, उद्दीम करू जाणती भावरी आहेत, व्यापारी आहेत. उद्यम करू जाणती, ते उद्यम कराव्या देशावरी गेले होते. ते येता वाटे चोरी उपद्रविले, तिकडे मारले त्यांना चोराने, आणि ते वार्ता गावाची आली. म्हणजे त्यांचं सगळं संपलेलं आहे कार्यक्रम, फक्त वार्ता आली. वार्ता आली की स्वतः धरावं लागतं. म्हणून मग मी लगेच काय केलं, जे म्हणाले ते मी आचरत असे. आज सुतक एरवी मी गोसाव्याची कधी भाताची आरोग्य मागोची दादोशी म्हणजे जी आमचे दैविक पडले, तरी गोसाव्याचे आरोग्य लागे अन्न अनुई. सुतकाचा अर्थ आमचे दैविक पडले, नवीन शब्द आहे हा. पुन्हा कुठे येणार नाही हा शब्द. सुतकन दैविक त्याचे अर्थ दैविक, अधिदैविक. मग ते अधिदैविक पडले म्हणाले आमच्या सगळं नातेवाईक गावात नातेवाईक असतील ना, रामदेवानी असं. तो अधिदैविक ताप. अधिदैविक ताप म्हणजे काय असते, म्हणजे काय, म्हणजे काय सांगावर माहिती आहे. आपण म्हणतो आदिभोवती, अध्यात्मी आणि अधिदैवी. म्हणजे काय, दैविक ताप कसला असतो, आणि आध्यात्मिक चला, आणि आदिभोवती चला. आदिभोवती आत्मिक दैविक म्हणजे भौतिक म्हणजे काय फरक आहे.
हम्म. चिंतन नाही केलं. शब्दाचाच अर्थ असतात. आधी ज्याला भौतिक आहे, आताच्या लोकांना कोणता ताप आहे सध्याच्या काळातल्या लोकांना? आधी भौतिक ताप 99% लोकांनी. कारण संवाद संपला, नवरा बायको दिवसभर बाहेर असतात, बाहेर असले तर ते व्हॉट्सअप फेसबुकवर असतात, घरी आले तर ते व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहत राहतात, शेअरिंग चालू राहतं, काम असतात, काय जे असेल ते. संवाद कोणाचाच नाही, लेकरा बाळाची नाही, पती पत्नीचा संवाद नाही, त्यांच्या आशेवर जगणारे घरातले जे असतात, आई वडील तुम्ही असत ना घरात, ते आपलं बिचारे बघतात असं टुकू 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 टुकू, पोरग बोलेल का, सून बोलेल, कोणी बोलत ते कोणाला. ते हा भौतिक फोनमुळे आलेला ताप आहे. मग टीव्ही वगैरे बसायचं आपलं. आता हे काय म्हणतो, वायफाय मुळे तर लय भीती झालं शेड्यूल. आता हे ताप वेगवेगळ्या रूपाने बदलत राहतात, इथली ताप रूप बदलत राहतात. त्या रूपामध्ये तुम्हाला देवता शक्ती दुःख भोगवते. त्या रूपात कोरोनाच्या रूपात आलं ते. कोणाला कुठे मोडायचं आहे, कुठला ताप आपण ठरवायचं. ज्याला आधी दैव आहे त्याला दैविक ताप, जे आमचं दैविक ताप झालाय म्हणजे आमच्या परिवारात. त्याच्यामुळे आज तुम्हाला मला ही भिक्षा देता येत नाही, नातेवाईकांनी मागून देता येत नाही, दही भात द्यायचा आहे, सुतक तर पडलंय आणि दैविक ताप आहे. म्हणून जशी ऐकायला सोपी आहे तशी पचायला कठीण असते. वेळेचं पचन झालं पाहिजे. दैविक तापात दैविक पडलेलं आहे म्हणाले मला. आणि बाबा कसं करू म्हणजे आणू येईल का? मागवते जागोची म्हणजे स्वामी गप्प आहे. जी जी आमचे दैविक पडले रोसायाची आरवणे लागे अन्नामयी. 2-3 वेळेला विचारल्यावर मग सर्वज्ञ म्हणतात येईल तैसे येथ काही नाही. आता या वेळेचा अर्थ तो आपापल्या पद्धतीने. ईश्वर आहे, ईश्वर त्या व्यक्तीपुरतं हे सांगतायत, नाही तर लगेच आपण पण सुरू करायचं, पुस्तकात जाऊन लगेच म्हणायचं असं नाही झालं पाहिजे. आणि बघा स्वामींनी नाही का जागृतांच्या घरी सुटत असताना सर्वज्ञ म्हणाले तैसे येत काही नाही, जेवले म्हणाले. पण पुस्तकात आपण करू नये. ही लीळा आहे सर्वज्ञांची, समर्थवादाची लीळा आहे. आपण फक्त चिंतन करायचं, आचरण नाही करायची लीळा. असा तो प्रकार आहे. मग धोत्राच्या पदरी आले बांधले आणि दधिभात वाटा घेऊन आले, सागळे उदक पाहत. आणि वटेश्वराचे सोंडेवरी आरवणार झाले. आधी ते स्थान आहे. स्थानवंदन करताना दररोज कसं दररोज म्हणाले तुम्हाला ते आठवलं पाहिजे. 2 वेळा दिले आणि मग नंतर त्या सोंडी वरती आरवणा झाली. मग वटेश्वरी जाडी अंथोरली. मग गोसावी पौर्ती करा. आज तो पुजारी काय म्हणणार नाही यावेळेला, ऐका ना. त्यांचे काय मंत्र आपले अलंकार वगैरे काय आता जाणार का, आता परिचय झाला ना. आणि रामदेव हे मुख्य आहेत गावातले. बघा ते
तर वटेश्वरी जाळी अंतरली पौड स्वीकारला त्याने. निद्रास्थान आहे तिथे वटेश्वराला. आणि आज आता कोणातरी मोठी भव्य मंदिर बांधले. उद्घाटन सोहळा झाला असता आहे आता परवा. तर ते अशा प्रकारे तिथे पहुळ आहे. रात्री गोपाळी वस्ती आरवणाचा सर्वज्ञ. आता दिवस मावळत चाललाय. दादोशी विणलेले जीजी तयाची क्रियापार करिता उशीर लागे तर रात्री मध्ये येता अवघड. वेशी कुलूप पडते मग एवढं जावो नये तर गोसाई गावामध्ये आमच्या ग्रहासमेत गोपाळांचे देऊळ असेल ते विजय करावे. गावात एक स्थान आहे गोपाळाचं मंदिर. आधी तिथे म्हणतात गोपाळाचं मंदिर. तो दादोस म्हणतात, जीजी म्हणाले आपण मला आता उशीर होईल, क्रिया करावी लागेल ना ते मेलेल्या माणसं, तर वेळ जाईल, तर मला रात्री येता येणार नाही. आपण चलूया. गावात गोपाळाचं देव आहे ते विजय करावे आणि मग गोसाव्याच्या दर्शनात साव्या सोपे होईल. सर्वजणांनी त्यांची आवडी पाहून स्वीकार केली. आवडीशिवाय काय नाही. आवडी अशी आहे की आधी साधनावर व्हावी मग गोसाव्यावर, आधी गोसाव्यावर व्हावी मग साधनावर. आवडी करून तिकडे जाते. तुमची आवडी स्वामींवर असेल तर नक्कीच तिकडे असेल ना. तुम्ही म्हणतात की आमची स्वामीवर आवडी आहे, तिकडे नाही आहे, तुम्ही स्वामींचे नाही. तुम्ही म्हणाल की आमची स्थानाची आवडी आहे, साधूवर बुद्धीच नाही, चालत नाही. बरोबर आहे का? असं विपरीत भाव आला तुम्हाला. साधूवर जी आवडी आहे, स्थानावर आवडी आहे, देवपूजेवर नाही. स्थानच तरी चालत. तिन्हीवर आहेत प्रसादाची काही तुम्हाला बेपरवा नाही तरी चालत. अंतःकरणातली आवडी आहे, कृती नाही सांगून राहिली. आवडी असतील बाकीच्या गोष्टी सहज होतात. पण स्वामी असे का साधन ठेवले बरं, हे विचार केला का? दोन जोड आहेत, दोन चेतन आहेत, ठीक आहे. स्वतःला बांधले स्वामी त्याच्यामध्ये मनोधर्म आणि प्रसन्नता बांधलेली आहे स्वामींची. काय असं काय असं कानवंदन केल्याने फळ आणि साधूला दंड केल्याचं फळ, तात्काळ कोणतं फळ मिळेल? तात्काळ मिळेल. म्हणजे जरा ऑपरेशन नाही करायचं ते. तेवढी उच्च विचारांच्या प्रश्नातून पाहावं लागायचं नेमकी भानगड कुठं आहे. मागे गाठी गेलो, 100 लोक आता गाठी म्हणून बसलेले. आम्ही गेलो, स्नान केलं, वंदन केलं, ही दंडवत करायला तयार नाही साधूला. म्हणजे दोष म्हणून नाही, त्यांना जी प्रतीची दिलेली असते गुरु लोकांनी ती अशी विक्षिप्त असते. आपल्या प्रतीतीमध्ये कसं आहे, दोष आहेत आपल्या प्रतीतीमध्ये. हा आपला तो तुपला आलं मग आलंच ना ती भानगड सगळी. तसं नाही झालं पाहिजे.
ही बुद्धी भेद होतो. तर असो, दादोसांच्या बद्दल सर्वज्ञांनी ते पाहिलेलं आहे. ते म्हणाले, हा खरंच आहे का बरं, इच्छा आहे का मी यावं. 3 वेळाला स्वामींना विनंती केल्यावर स्वामी म्हणतात, ठीक आहे, चल बाबा आता. पहा, तो उभयद्रष्टा होता, अनंत विश्वाचा पती परमेश्वर दादोसांच्या प्रेमात बांधले आहे. चला म्हणाले, ठीक आहे. स्वामी म्हणाले, चला. निघाले बाबा गोपाळच्या देवळात, आहे का नाही. मग रात्री रामदेवी गाडी आणली, ती पांढरी आणली, आता 5 कोणची आणली काय नाही. मग आसंडातले आसनी उपविष्ट झाले. मग वाटा भात, तांब्या दूध, पापड, तांब गाडो गा उदक, भरून अन्न आडवणा झाली, गोळा झाला विड्याला गाडीचे शयनासन रचले, ते पगोळ उपगोळ झाला. आणि मग आता सकाळी सकाळी सर्वज्ञ विजय करताय. दादोस म्हणता, दिदी दिश्चारी राहे जी सुतक सरेल, मग मी गोसाव्या सविता जावोय. सर्वज्ञ म्हणतात, हे आता नर आहे, तुम्ही मागीला कडून या. किती प्रेम करावं सर्वज्ञांनी, माणसाला कळत नाही आपल्याला, आहे की नाही. स्वामींच्या प्रेम करण्याच्या भावना किती प्रेम आहे स्वामींचं, आहे की नाही. मागीला कडून या म्हणाले, आम्ही जातो, आम्हाला नाही येतात, काम आहे. आपल्यावर किती प्रेम आहे बरं. हे माणसाच्या शरीर निर्माण करायला किती मशनरी काम करलेले असतील, किती डॉक्टर काम करतात आपल्या अभ्यासाला. त्या डिग्री घ्यायला किती कोटी रुपये लागतात शिकायला. आणि प्रत्येकाचे डोळे आधार कार्डला गेले की डोळे बदलले वाटते, येत नाही. अरबो रुपये डोळ्याचे कारखाने वेगळे, पापण्यांचे कारखाने, आयबोचे कारखाने, नागपूर सगळ्यांचं नाकाचे कारखाने, दाताचे कारखाने, ठीक आहे. सगळ्यांची स्किन सारखी नाही, प्रत्येकाच्या शरीरावर केस यायचे कारखाने. किती सिस्टीम डाउनलोड केली आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. बघा ते किती उपकार आहेत. आणि कपडे बदलल्या बाजूला फुकट जेवायला, वरदक्षिणा, कुठेही जातो बाबा या दंड जेव. उपदेश घेतला आणि कुणाही मार्गात फिरलो तर गेल्या गेल्या जेवण, आहे का नाही. दंडवत केला ना मग तो माझ्या देवाचा. पंथाची आपल्या खूप मोठी परंपरा, आहे का नाही. हातात गाठी दिसते, बाबा दंडवत केला, त्या मार्गात नाही येतो, जेवण येतं, त्याला गोगडी अंथरायला, पांघरायला कंबर, आहे का नाही. सकाळी शिजोरी साधू मंडळी देतात आपले. उपकार नाही का साधू बायांचा. वेळेवर द्यावा लागतो. तो सकाळी उठून मठात तिकडे देव करणार नाही, पण तिकडे मठात देवाला आल्यावर पहाटे 3ला उठून जातो मंदिरात. करावा लागतो उपद्रव, निरोध साई, आहे की नाही. आल्या निघतो लगेच, आपल्या अस्थिपती गुंडाळून ठेवायला. स्वामींनी प्रेम केले दादोस काय उपदेश नाही टाकले, आहेत का. शेवटपर्यंत उपदेशही घडले नाही, काहीच घडलं नाही बरं ना, तरी एवढं प्रेम केलंय. मग आपण ऐन लोकांची नफरत करतो, करू नका. हा आपला नाही म्हणून आपण नफरत करतो त्याची. कट्टर उपदेश काय म्हणतात, त्याचे कट्टर. आयनाचा आपण का तितकारा आणि देश करतो, तिथे संस्कार सुद्धा आपण नष्ट करतो. अध्यात्म येऊ द्या, त्याची प्रेम करा, बोलावं काय. तो तसा कसं काही तुमच्या जवळ देव काय येईल का तुम्हाला.
देईल का? तुमच्या भेटीला, मार्गाच्या दर्शनाला किंवा तुम्हाला भेटवायला ते देवता देत नाही. तुम्ही चिंता नका करू. तुम्ही कोणत्या विचारावरती उभा आहे जिंदगीमध्ये किंवा दिवसात वेगवेगळे विचार. तुम्ही सकाळी काय प्रार्थना केली? मग अनिष्टकारकाचा योग येऊ न द्यावा, मग इष्टकारकाचा योग द्यावा. मग माझ्या प्रसवना सकाळची प्रार्थना आहे बरं. तेव्हा तुम्ही झोपेतून उठले तर आपण ते हात जोडून बसले, सर्व अवतारांना भेटले. मग स्वामी सर्वांना सांगावं. काय सांगावं? सकाळची प्रार्थना तुम्हाला पाठ पाहिजे. आधी 10-15 मिनिटं असं करावं माणसाने. तुमची ऑर्डर झाली ना, सकाळची डिमांड झाली. व्हॉट्सअप गेला पाहिजे स्वामींना, हॉट मेसेज आहे का नाही? तिथून मग सगळं सृष्टी बदलते. तुमची प्रार्थनाच नाही, तुमच्या आवडीच नाही, तुम्हाला काहीच नाही, कशातच काही नाही. ठीक आहे, ओके, तसं करा मग. मग प्रेमाचा उपाय ठरवावा आहे का नाही? माझा प्रसव कुठला उभा राहिला तर काय काय म्हणतात? तुम्हाला सगळं आठवायचं असतं. मला गाडीत पडू द्या, रस्तीत मरण येऊ द्या. हा देहा पुऱ्या बोटी जन्म द्यायचा आहे. असं लय काय काय असतं सकाळच्या प्रार्थना. तुम्ही कुठल्या लेवलला आहे तशी तुमची ती प्रार्थना पुढं पेश होता. तुम्ही कोणत्या लेवलमध्ये प्रवास आहे जीवनाचा आणि तुम्हाला जगायचे कशासाठी? पहिली अर्ध्या तासाची प्रार्थना चिंतन सुरू करा. गाठीचा बसण्याचा काय संबंध नाही तिथे. असं मौन पडूनही तुम्ही ते चिंतन करू शकता देवा. नाहीतर असा दत्त प्रसव उभा राहतो. प्रत्येक दिवस कुठल्या प्रसवाने येईल आणि तुम्ही कुठे जाल काही सांगता येत नाही. ही विखो विघ्न आहे ना, पौमज्ञानी. त्या विघ्नांचा एक समारोप झालाच पाहिजे की नाही? सांगण्यापैकी विचार विमर्श सगळ्यांच्या डोक्यात टाकला, फिट्ट करावा लागतो. उपदेश दिला की त्याला सांगावं लागतं तुझ्या जीवनात हे विघ्न. साधून दीक्षा घेतल्यावर सांगा तुला हे विघ्न आहे. तो पुढे अनुसरला तर त्याला सांगा तुला हे विघ्न आहे. शरीराला प्रवचला तर मार्गी प्रवचल्या पुरुषा विघ्न आहे. असं त्याला टप्पे सांगावं लागतं विघ्न समजा. तिकडून इकडे आला भाऊ समाजात समाज कार्य करायला तर तुला इथे विघ्न आहे नाही का? मान्यता, अभिलाषा, कीर्तीपरायण कसं आहे ते प्रायश्चित्तामध्ये? वाहत गेलो पुढे. एका शब्दांशी तुम्हाला बोलायचं. तुम्ही शब्द ज्ञानात आहेत, ही तुमचा आचार आहे. शब्दाने स्वामींसोबत बोलणे. कीर्तीपरायण हो. कीर्तीसाठी कीर्तन केले, कीर्ती कटिया. कशाचे वर्तन केले? विमूढतेने वर्तन केले सदैव त्याच्यामध्ये. आणि काळ हा असा आहे, तुम्हाला काळ सोडणार. काळाचं विघ्न आहे, इम्पॅक्ट म्हणतो आपण. आणि तुम्हाला तुमचे ऍटिट्यूड निर्माण होत.
तरंग येतात साधकाला, आणि तो साधक साधक म्हणजे सगळे आले, उद्देशीपासून सगळे आले शेवटपर्यंत चर्यावंतापर्यंत असे त्याच्या अवस्थेत तसं येत राहतात तरंग. दादोसांचा तरंग मात्र पॉझिटिव्ह आहे, सर्वज्ञांना बांधले त्यांनी, आवडीने फक्त बांधले, उद्देशी नाही, नामधारकपणा नाही, आणि सगळ्या वाईट गोष्टी दादोसांच्या जवळ आहेत, पण एक गुण आहे, आवडी. समाजामध्ये काही आवडीचे लोक असतात, तुमच्याकडे आले मानवाने, तुम्हाला भेटले कुठं, तर त्यांना प्रेमाने बोला, संवाद करा, तुमच्या भेटीने त्यांचा अधिकार वाढवा, त्यांना तिकडून आवडधर्मापासून काढून परधर्मी लावा. तुम्ही लावायचं नाही, तुम्ही फक्त निमित्त व्हायचे. जेव्हा काय बला आली बघ भाऊ, मी फक्त बोलतो, बोलूचा धनी आणि त्याची असते. चाणक्य बुद्धीने तुम्हाला ते करावं लागतं. असं वागावं लागतंय तुम्हाला. आताच्या काळात तुम्हाला तेवढाच एकच विषय राहिला आपल्याला, आवडधर्मापासून काढून सगळे परधर्माला लावण्यात सगळे येतात. सगळे येतात ना समाजात, आहे की नाही? बघा विचार करा. मग कोणी डोळे घेऊन येईल, कोणी गाडी घेऊन येईल, पण समाजात येतात. कोणी संस्काराच्या माध्यमाने, कोणी शिबिराच्या माध्यमाने येईल, कोणी काय प्रचाराच्या समाजात येतात साधक. आले तर मग तेवढाच विधी शिल्लक आहे ना आता. असो, तुम्हाला ते रामदेवाला बोलावं वाटतं बऱ्याच वेळ, तू किती भाग्यवान आहे बाबा, तो उद्देश नाही, तो स्वामी तुझ्या प्रेमात आहे. ठीक आहे, आता आम्ही चाललो, तू ये बाबा, पुन्हा नंतर तू सुतक खेळ. सुटकाच स्वामींनी जेवले, वेळेवरचं पाणी आणलं त्यानं तांब्याच्या कळसात. वाळके सुटकारलेच असतील ना, आहे ना? हे भाग सुटकारला, तांब्यावर दूध आणलंय का, सुटकारलं म्हणून ही वेळा फक्त तुम्ही चिंतनातली करा. मेल्यावर सांगा देवाला, बघायचं आहे की नाही तुम्हाला, मरण कधी आहे, तारीख क्लिअर आहे का? नाही. मग गेलेल्या आठवणा दररोज सांगणार, माझ्या मृत्यूनंतर बाबा तुम्ही असं या दादोस म्हणतात, आणि जसं ते यावं तुम्हीच या. आमचे काय गोंधळ आहे ते घ्या, विचार करा. नक्की स्वामी त्या दिवशी नक्की येतील, न्यायला तर यावं लागेल ना तुम्हाला, मरायचं असल्यावर न्यायला यावं लागेल. मग प्रक्रिया घेतील स्वामी, 10 दिवस तुमच्या प्रेताजवळ बसतील, प्रतिदेहाजवळ. मग प्रतिदेहाचं दुःख होईल का तुम्हाला, स्वामी बसलेले जवळ असतील? प्रतिदेह मोठा अजिबात नाही का? ही देवता दुःख भोगवेल का प्रतिदेहात? प्रतिदेहाला समजेल ना, स्वामी येऊन बसले पायाला. माझ्याकडे दिवा लावलाय, दिव्याच्या प्रकाशात स्वामी बसले दिसतील त्याला. तुमची प्रार्थना काय, हा महत्वाचा विषय आहे ना. नातेवाईक कधी नेतात बघ, नातेवाईकची भांडणं कधी येतं न्यायला तुम्हाला? प्रतिदेहापासून मिळतल्या मग अतिवाहिके फळास नेती, पुढच्या कर्मफळाला. ती निवृत्ती 10 दिवसात होणार. 10 दिवस स्वामींचा मुक्काम आहे, हा माझा आहे म्हणाले, मला याला घेऊनच जायचे. स्वामी राखून बसतात, मग याला कोणी दुःख होऊ नये, ह्याला
कोणी देवता घेऊन जाऊ नये, अजिबात नाही. कोणी भूत प्रेत नको न्यायला यायला ह्याला. कोणी ह्याला सुटका करणे नको करायला याच्यावर, कोणी त्याच्या मातीवर हे की नाही स्मशान इथे लाकूड जाईल म्हणाले काहीतरी. 10 दिवसात जर याच्या आश्रमातून दोरी घेऊन कोणी फाशी घेतली तर तुम्ही चिंतन नाही करत ना, अशा गोष्टी होत राहतात ना. तर ते ती लीळा फक्त ऐकायची, स्वतःहून कधी जायचं नाही आणि असली भानगड करायची नाही. ना म्हणाले जेवायला, काय होतंय त्याला? हे अन्न ब्रह्म आहे, अन्न ब्रह्म आहे. मी जेवतो म्हणाले, कोणी साधू जेवत नाही, पण मी पट्ट्या भाजत जेवतो, असे आम्ही पाहिलेले जातो लोक. म्हणून ह्या लीळेवरती अशी गंमत आहे. आणि सर्वज्ञ आता दादोसांना म्हणतात, तुम्ही या, ऐशी जाईल मेघंतराकडे. ते म्हणतात मग मी पुण्यात येऊ. सर्वज्ञ म्हणतात, ऐसे मेहंकर प्रांता विषयीकडे येऊ या. मग दादोस वडनेराच्या शिवेचा ओहळवेरी बोळवीत आले. मग राहिलेले गोसाई बीजे. अशा प्रकारे सर्वज्ञांनी आता हा दादोसांचा निरोप घेतलेला आहे. तोच विषय आहे जे आता ज्या विषयावर बोललो. दैवात सुटकातला सुतकांत पर रामदेवाचा चेतना. हे आणखीन पुढच्या लेवलचा विचार आहे. हेतू नाही रामदेवाचा की सुटकातलं ह्याने खावं, माझं अन्न खावं. हेतूवर सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणून सर्वांनी म्हणतात पैसे येत काय नाही, फुलाचा भाव पाहून. आणि बाबा माझी दशक्रिया घ्या, माझ्या आईने दिली, माझा बाप गेलाय, हेतू आला ना ते. त्यांनी ते सांगितलं की असं झालंय म्हणाले, बाबा त्यांच्या निमित्ताने घ्यावं असं माझं हेतू नाही, असं म्हणायचे त्यांना. म्हणून पैसे येत काय नाही. म्हणून सर्वांनी तसंच म्हणतात, तोही तसाच म्हणतो. माझे काही हेतू नाही तसा, पण तुम्हाला जीव घालावा. तर म्हणाले, ईश्वरी आरोग्य केल्या तयाची प्रेतत्व चुके की न चुके, चुकणार की नाही चुकणार विचार करा म्हणाले. गोसाव्याची हेतू कुशले पात्र विषयी तर चुके काय आहे तिथे विचार करा. कौन फळ ते तर विचार करा. ना त्या सत्ता दिली तर सत्ता दिलीच स्वामींनी अन्नावरती, तर मुख्य फळ सत्ता महत्वाची आहे. बरं, मेलेल्या व्यक्तीच्या घरात सत्ता असते पदार्थावरती. म्हणून ते मेल्यावर काय करतात, सुतक फेडल्यावरती काय करतात, गोदड्या, ढो, भांडी, घास, झोर, घास, नको ते सामान ओटी फेकून देतात. पडलेल्या असतात गाद्या आधीच्या. बसलेला असतो ना तो गादीवर, मेलेला असतो कुत्रा, जन्मभर गादी सांभाळलेली असते लग्नापासून. गादी, ते बेडशीट, त्यांचे कपडे मरताना घातलेले दोन कोणी वापरत नाही, फक्त वापरतात पैसे, सोनं, पैसे, बाकीचं सगळं धुवून टाकतात. हे नाही सुतक फेडलं म्हणतात.
इतकी विकृती असते त्या व्यक्तीची. आणि कमवत हा बिचारा रात्रंदिवस कमवत आहे का नाही. रात्रीचा दिवस करतो परिवारासाठी, लेकरासाठी, बायकोसाठी, आणि इकडे आपण परिवारासाठी. परिवार स्वामींचा म्हणून केलं तर मग काय विषय. म्हणून ते म्हणतात हे चुकल का नाही, भांगड सत्ता जर स्वामींनी दिली. सपोज स्वामी असल्यामुळे तिथे बोलता येत नाही, तर आता तुम्हाला बोलता येईल या विषयावरती. खूप विवेचन करता येईल तासांचा, आहे की नाही. तसे योग येत राहतात. बरोबर, तुम्हाला काय माहिती तो कुठं जायचं. भिक्षेला गेल्यावर त्या गावात त्या माणसाच्या 4 पोरी आहेत. मग 4 पोरं 4 ठिकाणी राहतात. इथ्या गल्लीत राहतो, इथ्या गल्लीत राहतो. तुम्हाला काय माहिती भिक्षेला गेल्यावर. तर हा वेगळा निर्णय आहे. पाठाच्या पुरतं एवढंच. पात्र विशेष मुख्य फळ बोधवंता अनुसरले असेल तर भोगभूमी हे आपल्यासाठी आहे. जर तुम्ही सुटकामध्ये त्याचं अन्न घेतलं, आताच्या काळात सांगतो हा, तुम्ही बोधवंत आहात, तुम्ही अनुसरले आहात, आणि जर तुम्ही जेवण केलं तर भोगभूमी मनुष्यत्व होत. याच्यावर जास्त बोललेलं बघा. ऐकून घ्या आणि पाठ करा. काय म्हणायला लागले ते, बोधवंता अनुसरल्याचे जर भजन घडलं सुटकाच्या काळात तुझ्या ठाई, तर भूमी मनुष्यत्व होईल त्या व्यक्तीला. वेदवंत असेल तर वेदवंता, पतित असेल तो बुवा वासनिक, वेदवंता पतिताचे जर भजन घडलं तर दुःख उणे होई पेट द्या. काय म्हणते, दरी भाताच्या वाटीच्या जीवा संबंध दिलं तर म्हणाले ही लीळा का सर्वज्ञानी आपल्या केवळ ईश्वर स्वरूपाला साकार करून केवळाची लीळा आहे, असं आपण चिंतन करूया आणि हा विषय थांबवू. नेमकं कशाने काय होतं, कशाने काय होतं असा लय विचार तुम्ही नंतर करत बसा म्हणाले.